सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 ला उपविभागीय अधिकारी साहेब काटोल यांना याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत अभाकी युनियन व शेतकरी कृती समिती काटोल तर्फे शेतकऱ्यांच्या खालील मागण्यांकरिता निवेदन देण्यात आले। संत्रा व मोसंबी फळ गड 50% पेक्षा जास्त असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी। संत्रा मोसंबी वजनात क्विंटल प्रति टनाला काट घेतला जातो तो रद्द करावा। हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर बंदी आणावी। 2024 ला पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा। 2021 ला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला 56 कोटीचे अनुदान मंजूर झाले होते ते त्वरित देण्यात यावे। ठिबक अनुदान गेल्या 1-2 वर्षांपासून मिळाले नाही ते देण्यात यावे। 3 वेळा कर्जमाफी झाली असून त्यातून सुटलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी। अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी शासन दरबारी केल्यात। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या याबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना अवगत केले। निवेदन देणार आहेत माजी जिल्हा परिषद समिती सुरेशजी धोटे, समाजसेवक सुभाषजी नोरोलिया, कृषीतज्ञ मनोजजी जंजाळ, अभाकी युनियनचे महादेवराव नखाते, शेतकरी कृती समितीचे बाबाराव वाघमारे, माजी सभापती दिगंबरजी डोंगरे, प्राध्यापक वीरेंद्र इंगळे, पत्रकार नीलकंठजी गजबी, अंगदजी भैसवार, माजी नगरसेविका जयश्री भुसे, अजभाऊ ठाकरे, मदनजी आरोडे, सुरेंद्रजी आगरकर, सरपंच चंद्रशेखर गावंडे, कृषीतज्ञ कृष्णाजी डफरे, एकनाथ बडवाईक, सुवर्णाताई पवार, प्रीती देशभ्रतार, देविदास घायवंट, प्रवीणा खोब्रागडे, अलकाताई मेटागळे, सौ पुष्पाताई सावरकर, अनुराग वासाडे, श्याम महानंदे, अशोकजी काकडे, चंद्रकांत वानखेडे, पुखराज रेवतकर, सतीश भोंगे, नीलकंठ पाटील, प्रफुल्ल पोहकर, भाऊराव सोनेकर, वनिता पाटील, विजय गोडाने व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत मडावी, काटोल। ज्यांना वाटत आहे तर आपण एलडीएमलाच ते सरळ पत्र देऊ शकतो। तो काही तो शासन स्तरावरचा असेल आणि साहेब 13 नंबर आहे। आम्ही पीक विमा घेण्यास पात्र आहोत कारण की मागच्या वर्षी 21 दिवसापेक्षा जास्त खंड पावसात पडला। पावसाची सरासरी 855 उडाने 1455 पाणी केलं आपण आणि साहेब त्यांनी 25% पीक विमा आम्हाला दिला आम्हाला हो। याचा अर्थ आम्ही विमा घेण्यास पात्र आहोत हा सिद्ध होतो। त्या लोकांनी आम्हाला 55% घेण्यास नाकारून दिला। फक्त 63,000 रुपयांना विमा देण्याचं काम केलं होतं। शासनाचं 11 नंबरचं डिसिजन झालेलं आहे। म्हणजे आपण ते म्हणजे ई पीक फायनान्सचं होतं कर्जमुक्त झाले आणि कर्जमुक्तीकरता शासकीय योजनेचा फायदा ज्यांनी घेतला त्या लोकांना नादार घोषित केलं आणि नादार लोकांना बँकवाले कर्ज द्यायला तयार नाही। हे कर्जमुक्त कोणी मार्गाने होतं कर्जमुक्त झाले ना ते कर्ज मिळण्यास का पात्र नाही म्हणजे त्यांनी कर्ज भरलं आपलं त्याच्यात कर्ज सगळं भरलं आणि शासकीय फायदा घेतला आणि ते झाले। परंतु आता शासकीय योजनेचा फायदा म्हणजे शासकीय योजनेचा फायदा